जामखेड शहरातील करमाळा रोडवरील एका बंद घराच्या गेटचे कुलूप तोडत 2 मजल्यावरील 2 खोल्यांचे कडी कोंडे तोडून एकूण 1,60,000 रुपये किमतीचा सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दागिन्यांच्या पावत्या असा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केला असल्याची घटना घडली आहे। त्यानुसार फिर्यादी आशा किसन उदावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून जामखेड पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत। या घटनेत एक विशेष बाब म्हणजे गेली 1-2 वर्षात याच घरात 4 वेळा चोऱ्या झाल्या आहेत। तसेच चोराने चोरी बरोबरच घरातील फर्निचरचे नुकसान केल्याचे दिसत आहे। दरम्यान या घटनेचा तपास करण्यासाठी डॉग स्क्वॉडलाही पाचारण करण्यात आले आहे। याबाबत घटनेतील फिर्यादी आशा किसन उदावंत वय 42 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जामखेड शहरातील करमाळा रोडवर गुगळी नर्सरी समोर माझे घर आहे। त्या ठिकाणी मी व माझी आई वत्सला किसन उदावंत अशा दोघे राहतो। मात्र दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मी व माझी आई या घराला कुलूप लावून माझा भाऊ राजेंद्र किसन उदावंत याचे महावीर मंगल कार्यालयासमोर असलेल्या घरी गेलो व जेवण करून तिथेच झोपलो। यानंतर दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6:45 वाजताच्या सुमारास मी व माझी आई असे आम्ही दोघे घरी आलो असता आम्हाला घराचे गेट तुटलेले दिसले। तसेच घराचे कुलूप व कोंडेही तुटलेले दिसले। मी घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाटाचे कुलूप तोडून नुकसान केलेले व कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले। तसेच टीव्ही फुटलेला दिसला। त्यानंतर मी कपाटातील माझे पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व पैसे पाहिले असता ते मिळून आले नाहीत। तसेच सोन्याचे दागिने केल्याच्या पावत्या देखील मिळून आल्या नाहीत। त्यानंतर मी व माझी आई असे आम्ही आजूबाजूला घरात व परिसरात शोध घेतला असता दागिने पैसे मिळून आले नाहीत। त्यानंतर आमची खात्री झाली की माझे सोन्याचे दागिने पैसे कोणीतरी चोरून नेले आहेत। त्यानुसार अंदाजे 80,000 रुपये किमतीचे 2 तोळे सोन्याचे गळ्यातील गंठण, 16,000 रुपये किमतीचे 4 ग्रॅम सोन्याची अंगठी, 20,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 10,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1,60,000 रुपये किमतीचा ऐवज व दागिन्यांच्या पावत्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत। तसेच घरातील टीव्हीची काच फोडून व गेट तसेच कपाटाचे तोडून नुकसान केले आहे। त्यानुसार फिर्यादी आशा किसन उदावंत वय 42 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 131(4), 305(a), 324(4) प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे हे करत आहेत। आशा किसन उदावंत, माझी चोरी झाली आहे। रात्री चोरी झाली। सकाळी आल्यानंतर आम्ही कुलूप उघडलं शटरचं, तर आतमध्ये आम्हाला गेट उघडं दिसलं, दरवाजा खालचा उघडा दिसला, वरचा माडीवरचा दरवाजा उघडा दिसला त्या ठिकाणी। आणि नंतर मग सगळं ते अस्तव्यस्त झालेलं सगळं, टीव्ही फोडला, कपाटं फोडली आणि कपाटामधून माझं 2 तोळ्याचं मंगळसूत्र, 2 अंगठ्या, 10,000 रुपये रोकड आणि 10 रुपये जे डॉलर आहे ते डॉलर, 500-600 रुपयाची रक्कम ती पण मी घेऊन गेले त्या ठिकाणी। आणि एवढंच नाही तर याच्या अगोदर मी गेल्या 19 ऑगस्ट 2023 ला पण कंप्लेंट केलेली होती माझी। त्यावेळेलाही चोरी झाली होती। त्यावेळेला माझं सोनं गेलं, काही पैसे गेले। त्याच्या अगोदरही माझ्या भावाने 2 कंप्लेंट दिलेली आता आणि 4थी कंप्लेंट आहे माझी पोलीस स्टेशनला दिलेली त्या ठिकाणी। आणि मी आज कंप्लेंटच देऊन आलेली त्या ठिकाणी। माझं एवढं सगळं अस्तव्यस्त केले, सगळं भांडी फेकून दिली, साड्या फेकून दिल्या, आता कपडे, टीव्ही फोडला, कपाटाची कुलपं तोडली त्या ठिकाणी, शटरचं वाटोळं केलंय। खूप मोठं नुकसान माझं 4 वेळेला झाले। ही 4थी कंप्लेंट आहे माझी पोलीस स्टेशनला। तरी सुद्धा मला पोलीस स्टेशनने कुठलाही मला प्रतिसाद दिला नाही किंवा कुठल्या प्रकारची मदत आतापर्यंत केली। फक्त तपास चालू आहे, तपास याच नावाखाली आज माझ्या 4 वेळेस चोऱ्या झाल्या। कुठलंच म्हणजे दक्षता घेतली जात नाही। आज पोलीस स्टेशनला गेले, कंप्लेंट नोंदवली, तर ते म्हणले की आता घेऊ, आम्ही तपास घेऊ, शोधू, त्या पद्धतीने मला त्यांनी उत्तर दिलेत त्या ठिकाणी। घेऊ म्हणलेत, आम्ही तिथं येऊन पाहू त्या ठिकाणी काय। 2-2.5 लाखाचा माल, पहिली सुरुवात बोरची मोटर नेली, दुसरी सुरुवात 2-2.5 लाखाचा ठेसनेरी माल भरून नेला, तिसऱ्या भरणीने परत गळ्यातल्या मणीची पोत होती, पुढे अंगठ्या होत्या 2-3 त्या बी नेल्या, चिल्लर होती 1,000-2,000 रुपयाची ती नेली, अजून साड्या नेल्या तिसरी वेळ, आणि ह्या काही 4थी वेळ। बघा तुम्ही, आम्ही कशाला हात सुद्धा लावला नाही अजून। आता टीव्ही फोडलाय आणि त्या वस्तूच्या पार पावत्यापासून नेलंय सगळं, काय थोडे। आम्ही अजून इकडं आताच आले, मी अजून आम्ही आत सुद्धा नाही आलो।
एवढी नुकसान दरवेळेस जवळजवळ आम्ही 7-8 लाखाला गेलो आणि अजून तेच चालू आहे. बरं आपला काय 2 नंबर धंदा आहे का काय? आपलं पोटं भरायचं जायचं कोणीकडे इकडे तिकडं करायचं. आता हे सगळं अजून कर्ज फेडत. पोलिसांनी शोध नाही का घेतला अजून? मीच तर सांगते. अहो सकाळपासून फक्त एक माणूस येऊन बघून गेला. त्याच्यावर परत कोणी कुठं सुद्धा नाही आलं. कोणी म्हणतं आम्ही रजेवर आहेत, कोणी म्हणतं सुट्ट्या आहेत, कोणी म्हणतं हे असं आम्ही जर जपलेला असतो. आमचा एखाद्याचा मुर्दा पाडा असतो ते कधी आले असते? आम्हाला पण दफन केल्यावर. अहो तुम्ही सामान्य माणसाला न्याय द्या ना. सामान्य माणसं आहेत आम्ही, आम्हाला न्याय पाहिजे. असं असतं का? आज त्यांच्यासारखा माणूस असता तर त्यांची रोजगारी लागली असती का नसती? आणि आम्हाला असं अजून कोणी डोकून एक माणूस आला नुसती समजूत काढून नागाडी गेला आणि त्यांच्या तिकडे आहे ना ही पाड्याला वस्तू पाड्याला आहेत अजून तिकडे. तुम्ही एवढी चौकशी करता आणि तुम्ही चोर का एक जर आणून झोपलेलं यांनी तर सगळं बका बका बाहेर पुन्हा. चोर लांबचे आहेत का तुम्ही सांग? हे तलेच आहेत ना आसपासचे. मग ही तुमच्या संपर्काचं असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? मग ह्यांनी एक जर झोपाटला तर सगळं बका बका बाहेर पडेल का नाही? आज 4 बाऱ्या चोरी होऊन जर तुम्ही दखल घेत नाहीत तर आमच्यासारखे मुर्द्या पाड्यावर तुम्ही काय दखल घेणार आहेत? आम्हाला पोस्ट केलं तर तुम्ही म्हणता राग काढा चालून. आणि एखादा जर दुसरा असता तर ह्यांच्या रहदाऱ्या नसत्या का लागलं? आणि तर प्रत्येक वेळेस म्हणते येऊन कंप्लेंट करा आणि येऊन कंप्लेंट करा. आणि ते मॅडम का कोण आहे? आणि माझी चौकशी चालू आहे आणि माझी चौकशी चालू आहे. कशी चौकशी? तुम्ही फोन नका करू आम्हाला, आम्ही करू तुम्हाला. आणि तुम्ही कवा आम्ही गेल्यावर त्याच्या पुढे आम्ही काहीच करू शकत नाही कारण आम्ही सामान्य माणसं आहेत. आम्ही काय पुढं राजकारणातले आहेत का 2 नंबर दांड्यातले आहेत का कशातले आहेत? आज आम्ही कर्ज माणसं पुढे कर्ज पाणी काढून सगळी घर बांधले त्याचे कर्ज फेडतो आणि तरच एवढं म्हणल्यावर नाही आम्हाला त्या दुपारा बिकतेल पण वाढेल दंड कठीण म्हणते. मग त्याची जर दक्षता जर घेत नाही त्याचे त्या पोलीस